आमचे पंच अमोल काळे, त्यानंतर मात्र तुम्ही पाहता आमचे स्पर्धक पंच नील पारसिया न्यू पनवेल ऑफिशियल पंच मात्र या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेत. चला खलिवली स्पोर्ट्स संघ आपण आता स्पीडअप करा. चला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आता मात्र खलिवली स्पोर्ट्स चिंचपाडा संघानं आणि बॅटिंगसाठी मात्र इथे आमंत्रित केलं ते म्हणजे शिवशंभो कोहली संघाला. युवराज पाटील समीर भोईर ही ओपनिंग ब्लास्टर जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. एक चांगला ग्रुप आहे खलिवली ग्रुप आणि त्यांच्या नावानं मात्र संघ मैदानामध्ये खेळतोय. चिंचपाडा गाव म्हटलं की अनेक संघ देवांश असेल, सुनील स्पोर्ट्स, नियती स्पोर्ट्स, भूषण स्पोर्ट्स, त्यानंतर आपण पाहतोय खलिवली स्पोर्ट्स संघ मात्र मैदानामध्ये मैदानाच्या आतमध्ये. चिंचपाडा प्रीमियर लीग देखील होऊन गेली, त्यामध्ये देखील अनेक खेळाडूंचा खेळ पाहायला मिळाला. परंतु आता मात्र भूषण स्पोर्ट्स संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं गेला आणि त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये खलिवली स्पोर्ट्स चिंचपाडा संघ कशा रीतीने कामगिरी बजावेल हे देखील पाहावं लागेल. एंटरटेनमेंट मनोरंजन तुम्हाला या सामन्यामध्ये नक्की पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर मात्र यजमान संघाला मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय दिला. खऱ्या अर्थानं बॅटिंग करण्यासाठी युवराज नॉनस्ट्रायकिंग एंडला, एका बाजूला मात्र समीर भोईर. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार विजय पाटील पहिलं षटक फेकेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्लेचं हे षटक असेल आणि पहिल्या षटकाला सुरुवात झाली आहे. काळभैरव क्रीडांगण चिंचपाडा आणि या क्रीडांगणावरती मात्र या क्रिकेट हंगामामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव असं मैदान आहे की या मैदानात मात्र जास्तीत जास्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाल्या. पहिलाच बॉल खूप चांगला चेंडू फेकला होता, फक्त कट केला आहे. स्कोअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, शॉर्ट पॉईंटला फक्त सिंगल आली आहे. आणि या कालभैरव क्रीडांगणाचा जर इतिहास तुम्ही पाहिला मागच्या काही दिवसांमध्ये अनेक स्पर्धा झाल्या. या पुढे देखील या मैदानात तुम्हाला स्पर्धा होताना पाहायला मिळतील. परवाच्या दिवशी प्रचंड गती मोठ्या सरीनं मात्र पाऊस आला आणि त्यानंतर मात्र इथे थोडासा पाणी साचला होता, परंतु आज पुन्हा एकदा हे मैदान सज्ज झालं आहे खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस तुम्ही पाहताय लाऊड अपील, जोश जल्लोष पहा तुम्ही मैदानामध्ये विजय पाटीलचा. त्यानं मात्र 2 चेंडू चांगले फेकलेत. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर मात्र युवराज सारख्या आक्रमक फलंदाजाला डॉट बॉल फेकलाय या ठिकाणी विजय पाटील या गोलंदाजाने. लॉंग ऑन आणि त्यानंतर तुम्ही पाहता या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटमध्ये. चांगली व्यूहरचना. ऑन साईडमध्ये मात्र फलंदाजाला संधी उपलब्ध करावी लागेल. इथे फटका फसलाय विजय पाटीलनं मात्र हा पहिला विकेट मिळतोय. गुड कमबॅक. अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का घेतलाय याचं मात्र उत्तम उदाहरण दाखवताना विजय पाटील मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. याच दरम्यान आदरणीय मंगेश भोपी साहेब, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सन्माननीय मंगेश भोपी साहेबांना मी विनंती करतो आपण यावं आमच्या व्यासपीठावरती. सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्या सागराची विनंती मंगेश भोपी साहेब. आणि त्यानंतर चिंचपाडा आणि हरिग्राम टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा टॉससाठी. खरं तर या सामन्यामध्ये विजय पाटीलचं कौतुक करावं लागेल. ओव्हर द विकेट समीर साठी हा बॉल खोलात टाकला होता. लाजवाब स्पेल या ठिकाणी मैदानामध्ये हाताळतो विजय पाटील. अप्रतिम गोलंदाजी करतो मैदानामध्ये. 4 चेंडू फेकले, फक्त 1 धाव दिली. थोडंसं टेन्शन वाढलं असेल खऱ्या त्यानं डगआउटमध्ये कोहली संघाच्या, कारण हा सामना हलक्यामध्ये घेता कामा नाहीये. कारण विजय पाटीलनं करून दाखवलं मैदानामध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये थोडी डोकेदुखी वाढवली आहे कोहली संघासाठी. संगम नॉनस्ट्रायकिंग एंडला, एका बाजूला मात्र समीर भोईर. रन ओव्हर द विकेट विजय पाटील. यावेळेस बॉल एज लागली आणि त्यानंतर मात्र आणखीन एक धक्का. लाजवाब स्पेल मात्र मैदानामध्ये हाताळतो. एकदा जोरदार टाळ्या उद्या विजय पाटील साठी.
याच दरम्यान आमचे चिंचपाडा क्रिकेट टीमचे स्टार खेळाडू हरेश केनी आपण देखील यावे व्यासपीठावरती. आदरणीय हरेश केनी साहेबांना विनंती आपण देखील यावं. खरं तर मैदानाच्या आतमध्ये मात्र आनंद जो यष्टीरक्षक आहे त्याने मात्र पकडलाय हा झेल. आमचे मित्र अर्जुन परदेशी यांचे बंधुराज आहेत आणि आज अर्जुन परदेशी यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस, त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. चिंचपाडा टीमचे एक प्रमुख खेळाडू. मैदानामध्ये मात्र विजय पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी. शेवटचा बॉल देखील चांगला फेकलाय. अप्रतिम गोलंदाजी. P1च्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट घेतले, ते म्हणजे खलिबली संघाकडून विजय पाटील या गोलंदाजाने. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे मात्र आपण थोडं स्पीडअप करा. जलद गतीनं मात्र हे सत्र समाप्त करायचं आहे. कोहली संघ असा वाटला होता पहिल्या षटकापासून मात्र हवी होईल चिंचपाडा संघावरती, परंतु कौतुक करावं लागेल खलिबली स्पोर्ट चिंचपाडा संघाच्या विजय पाटीलचं. त्यानं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, फिटनेसकडे जर लक्ष दिला तर अजून चांगला गोलंदाजी करू शकेल विजय पाटील. खरं तर फिटनेस देवांश इलेव्हन टीमचा ओपनर प्रमुख गोलंदाज होता आणि आज त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं या मैदानात. पॉवर प्लेचं षटक हे खऱ्या अर्थानं भरपूर निर्णायक षटक असं, कारण या षटकामध्ये फक्त 2 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि अशा वेळेस मात्र अनेकदा आपण गोलंदाजांना मार खाताना पाहिलं, जास्त धावा खर्च करताना, परंतु विजय पाटीलनं मात्र आपलं कौशल्य पणाला लावलं आणि चांगली गोलंदाजी केली. सेकंड ओव्हर चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी विनंती करतो, आता मात्र पॉवर प्लेचं बंधन हटलं जाईल, त्यामुळे मी विनंती करतोय या ठिकाणी खलिबली स्पोर्ट्स चिंचपाडा टीमच्या संघ नायकाला सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कमध्ये बॉलर तयार होतो आहे या ठिकाणी विनोद केनी. आणखीन एक सिनियर क्रिकेटर विनोद केनी मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगले आयोजक आहेत आणि तुम्ही पाहताय नियमांचं पालन हे करावं लागेल. यावेळेस तुम्ही पाहू शकाल विनोद केनी आलेत बॉलिंग मार्कमध्ये. जे पॉवर प्लेचं बंधन असं, 30 सर्कलचं बंधन असं, त्या सर्व नियमांचं पालन मात्र इथे करावं लागेल. चला स्पीडअप करा, मी विनंती करतोय. खलिबली स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. विजय पाटीलनं 2 विकेट घेतल्या, त्यानंतर मात्र विनोद केणी कशा प्रकारे कमबॅक करतील हे देखील पाहावं लागेल. सेकंड ओव्हर पंच मार्गदर्शन करतील, कारण सर्व आमचे खेळाडू नवीन आहेत या टीममध्ये. फक्त एंटरटेनमेंट म्हणून त्यांच्याकडून तुम्हाला खेळ पाहायला मिळेल, परंतु कौतुक करावं लागेल. प्रोफेशनल गोलंदाजी केली मैदानामध्ये विजय पाटीलने. पहिल्या षटकामध्ये फक्त 1च धाव खर्च करत मात्र 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलं. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कमध्ये बॉलर तयार होतोय. यावेळेस तुम्ही पाहू शकाल विनोद केनी समोर असेल, तो म्हणजे संगम भोईर, आणि एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे अनिकेत नाईक. संगम भोईर आणि अनिकेत नाईक. वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये गोंगावलं आणि या वादळामध्ये मात्र आता कोणता संघ आगेकूच करेल. पहिलाच बॉल शपरून घेण्याचा प्रयत्न होता, खूप चांगला चेंडू पूर्णपणे फॉलो केलं फलंदाजाला. आता मात्र प्रेशर वाढेल, ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या शिवशंभो कोहली संघाच्या डगआउटमध्ये. चांगलं कौतुक करावं लागेल, कारण 7 चेंडू आतापर्यंत खलिबली स्पोर्ट्स चिंचपाडा संघाने फेकलेत, त्यामध्ये मात्र 1च धाव खर्च केली आहे. 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. ओव्हर द विकेट विनोद केनीचा बॉल लॉफ केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतील, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, चौकार. चौकाराच्या मदतीनं मात्र या ठिकाणी या धावसंख्येला आली धाव फलकावरती, ती म्हणजे 2 गडी बाद 5 धावा. ओव्हर द विकेट स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र शॉर्ट थर्डमॅनला बीट करून बॉल चालला डीप थर्डमॅनच्या दिशेने. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार होतोय फलंदाज संगम भोईरच्या बॅटमधून. थँक्यू. याच दरम्यान स्वर्गीय कमलाकर भोपी यांच्या स्मरणार्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय मंगेश भोपी साहेब यांच्याकडून मात्र या संपूर्ण स्पर्धेला 5,000 रुपयाचं डोनेशन आम्हाला लाभलं. मी त्याबद्दल सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय.
आदरणीय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मंगेश दादा भोपी यांच्याकडून मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक डोनेशन मात्र इथं आम्हाला लाभलं आहे. स्वर्गीय कमलाकर भोपे यांच्या स्मरणार्थ मी त्यांना विनंती करतो आपण याबाबत व्यासपीठावरती. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आदरणीय मंगेश दादा भोपी. राऊंड विकेट. इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू फक्त दिशा दिली आहे. डीप फाईन लेगच्या दिशेनं मात्र बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमारेषा पार. हा चौकार. थँक्यू. चिंचपाडा संघ, नियती स्पोर्ट्स चिंचपाडा आणि हरिग्राम टीमचे कॅप्टन या पण टॉससाठी दोन्ही संघाचे संघनायक अवेलेबल आहेत. टॉस केला जाईल या सत्रानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. परंतु मैदानामध्ये आता विनोद कनी महागडा ठरत चाललाय. शतरक्षकाची मात्र साथ त्याला मिळत नाहीये. राऊंड विकेट. इथे देखील फुलर लेनचा बॉल ऑन साइड मध्ये फटका खेळून काढलाय. या षटकातला हा चौथा चौकार येतोय शिवशंभो कोहली टीमसाठी संगम भोईरच्या बॅटमधून. थँक्यू. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. शॉर्ट लिमिटिंग करा. खरं तर विनोद केनी याने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु शतरक्षकांची त्यांना हवी तशी साथ लाभ मिळाली नाही आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं विजय पाटीलनं अफलातून स्पेल टाकला, त्यानंतर मात्र कमबॅक करणं गरजेचं होतं, परंतु शतरक्षक थोडेसे मागे पडले. त्यामुळे खलिबली या स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या मात्र गोत्यामध्ये थोडंसं टेन्शन वाढलं. तिसरं षटक आता मात्र कोणता गोलंदाज हाताळेल हा प्रश्न निर्माण झाला मैदानामध्ये. चला स्पीडअप करा. मी विनंती करतो या ठिकाणी या खलिबली स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला 4 षटकांचा सामना, त्यामुळे मात्र 20 मिनिटाचा अवधी असेल तुमच्याकडे. नियती स्पोर्ट्स चिंचपाडा आणि हरिग्राम या दोन संघादरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल होईल या इनिंग नंतर. आजच्या दिवसातील हा चौथा सामना असेल. ज्या टीमची मात्र पहिल्या इनिंगमध्ये मोठी धावसंख्या असेल म्हणजे उच्चांक असेल त्या टीमला मात्र पहिल्या सत्रामध्ये बाय मिळेल. तर ड्रॉ केला जाईल, कारण पहिला सामना 5 षटकांचा खेळला होता. कमिटीने मात्र निर्णय बदलला आणि पाटणोली टीमनं त्या निर्णयाचा सन्मान देखील केला. तर आपण ड्रॉ करणार आहोत. थर्ड ओव्हर. तिसरं षटक फेकण्यासाठी बॉलर तयार. किरण लबडे आणखीन एक चांगला खेळाडू. किरण लबडे बॉलिंग मार्कमध्ये आलाय. समोर असेल फलंदाज तो म्हणजे अनिकेत नाईक. 16 धाबा स्कोर काढून लागला 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक किरण लबडे राईट ऑफ द विकेट. वेगवान गोलंदाजी लॉफ केलाय बॉलला. लॉंग ऑन मध्ये मात्र शतरक्षक चेंडूला जज करतो आणि त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. 6 धावेसाठी हा षटकार. तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या, त्यानंतर मात्र हा षटकार आला. एकूण धावा लागल्या धावफलकावरती त्या म्हणजे 23. 2 गडी बाद 23 धावा. विजय पाटील हे अपवाद खऱ्या अर्थाने एक त्यांचं षटक अपवाद वगळता मात्र दोन्ही गोलंदाज आतापर्यंत महागडे ठरलेत. किरण लबडे राईट आर्म ओव्हर द विकेट. तेज तर्रार चेंडू फेकण्याचा प्रयत्न. इथे फुलरलेन बॉल पुन्हा एकदा बॅकवर्ड क्षेत्राला बीट केलंय. अशा चुका जर घडल्या तर मात्र धावांचा उच्चांक या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु त्यानंतर मिळालेलं बॅकअप आणि तदनंतर मिळालेल्या या 2 धाबा आणि या 2 धाब्यानिशी मात्र संघ थोडा पुढे चाललाय. शिवशंभो कोहली टीमची धावसंख्या आली धावफलकावरती 2 गडी बाद 25 धाबा. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना स्वर्गीय विशाल स्पोर्ट्स चषक 2021 हे शानदार पर्व आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला दिवस गती परिवर्तन केलं, त्यानंतर मात्र बॉलानं मात्र सरळ शरीराचा वेध घेतला आणि तदनंतर मात्र ही सिंगल आली आहे. खूप चांगलं व्हेरिएशन दाखवलं किरण लबडेनं आणि त्यानंतर मात्र एक धाव मिळाली आहे, ती म्हणजे शिवशंभो कोहली टीमला. एका धाब्यानं मात्र संघ पुढे चाललाय. धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 26 धावा. तिसरं षटक किरण लबडेचं मार्गस्थ असताना. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि तुम्ही आता डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक अटॅकिंग फिल्डिंग. पुन्हा एकदा गती परिवर्तन. अकूट टप्प्याचा बॉल लवकर बॉल बॅटचा फेस क्लोज केला आणि त्यानंतर मात्र बॉल
सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. कमबॅक करणारं हे षटक मात्र किरण लबडेचं आतापर्यंत मार्ग सासना. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला, त्यानंतर मात्र लाजवाब कमबॅक करतो मैदानाच्या आतमध्ये किरण लबडे हा गोलंदाज. चला हरिग्राम आणि नियती स्पोर्ट चिंचपाडा संघ आपण रेडी राहायचं पुढच्या सामन्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खलिवली स्पोर्ट चिंचपाडा आणि शिवशंभो कोहली या दोन संघादरम्यान हा सामना. यावेळेस बॅकफुटला गेले, वेट केला, त्यानंतर मात्र खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चालाय सरळ डीप बॅकवर्ड क्षेत्राच्या बाहेर. 6 धावेसाठी हा दर्जेदार षटकार. थँक्यू. संगम भोईरनं मात्र या ठिकाणी स्टान्स थोडासा मागे घेतला आणि त्यानंतर मात्र पॉपिंग क्रीजचा वापर करत मात्र खूप चांगला स्ट्रोक लगावला. बॅकफुटला गेले होते आणि त्यानंतर मात्र हा षटकार आला. धावसंख्या आली धावफलकावरती 2 गडी बाद 32 धाबा. राईट आर्म ओव्हर द विकेट किरण लबडे समोर संगम. इथे देखील बॉलला खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. सीमा रेषा पार हा दणदणीत चौकार. चाललाय थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला आणि 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गडी बाद झाले 2. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव. त्यानंतर मैदानामध्ये आपण पहिल्या 16 धावा खर्च केल्या विनोद केरीनं आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये देखील 19 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे किरण लबडेनं. धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 36 धावा. करण केनी आमचे ड्रिंक्स बॉईज चिंचपाडा संघाचे खंदे समर्थक मैदानाच्या आतमध्ये गेले होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजावरती ही जबाबदारी दिली जाईल. तत्पूर्वी मी हरिग्राम आणि नियती स्पोर्ट चिंचपाडा टीमच्या दोन्ही संघटकांना विनंती करतो आपण रेडी राहायचं आहे, कारण आता वेळ फार महत्त्वाची आहे. कारण 7 सामने हे टोटल 9 सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे. 10 संघांचा पोल आणि आजच्या या पोलमध्ये मात्र पहिला सामना जिंकला पाटणोली संघानं, दुसरा सामना जिंकला तो म्हणजे दादरपाडा संघानं आणि त्यानंतर मात्र तिसरा सामना तुम्ही पाहता मैदानामध्ये शिवशंभो कोहली आणि खलिवली स्पोर्ट चिंचपाडा. स्पीडअप करा. बॉलिंग मागपती मात्र शेवटचं षटक हाताळेल आनंद परदेशी. शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी तयार. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मात्र आता आनंद परदेशी कशा प्रकारे हे षटक हाताळेल हे देखील पाहावं लागेल, कारण समोर ताकदवर फलंदाज अनिकेत नाईक आणि एका बाजूने मात्र संगम भोईर. चांगली बॅटिंग करतो संगम. त्याने मात्र अफलातून फलंदाजी देखील केली. चांगलं ब्युटिफुल स्पेल केलं हाताळलं. अकुट टप्प्याचा बॉल होता. बॅकफुटला जाऊन मात्र बॉलला पुल केलंय. बॉल चाललाय सरळ लॉंग लेग सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी षटकार. थँक्यू. आनंद परदेशी यांची एक आगळीवेगळी ॲक्शन आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट आनंद परदेशी. इथे मात्र हा वेगवान बॉल फेकला होता. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित परतावं लागलं असं आणि इथून मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना हे 2 खेळाडू तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय आणि या 3 धावा 22. 1 रन शॉट, 1 रन शॉट. फक्त 2 धावा असतील या बॉलवरती. बघा अतिघाई संकटात नाही. 2 धावा मात्र मिळतील त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या शिवशंभो कोहली संघाला. धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 44 धावा. 2 गडी बाद 44 धावा. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय. आता मात्र बॅटिंग करणारा शिवशंभो कोहली संघ. आनंद परदेशी कमबॅक करतील का, त्यांची एक आगळी वेगळी ॲक्शन आहे आणि त्या ॲक्शनने मात्र बॉलिंग चालली आहे. पुन्हा एकदा बॅट्समनला फॉलो केला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल मात्र सापडत नाहीये. त्यांना मात्र
इथे तुम्ही पाहता प्रत्येक बॉल त्यांच्या हातातून स्किड होतोय. आणखीन एक 22ची रन मात्र मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या शिवशंभो कोहली संघाला. 45 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या. गडी पास झाले 2. आता मात्र पहिल्या सत्रामधील शेवटच्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. रॅटम ओव्हर द विकेट. आनंद परदेशी पुन्हा एकदा बॅट्समनला फॉलो केलंय. काय गोलंदाजी चालली आहे इथे. मात्र विकेट सॅक्रिफाईस करावं लागले, ते म्हणजे अनिकेत नाईक या फलंदाजाला. या दरम्यान आदरणीय रुपेश पोपी डी डस्टरचे आमचे मेंबर्स, तर त्यांना विनंती आहे आपण यावं व्यासपीठावरती. आदरणीय रुपेश पोपी. नवीन फलंदाज विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि समोर असेल संगम भोईर. आनंद परदेशी यांचा हा चेंडू पुन्हा एकदा शपळून केलेला. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय सरळ लॉंग लेग सीमारेषा पार. हा खणखणीत चौकार. थँक्यू. 49 धावा लागल्या धावफलकावरती. अर्ध शतकाच्या उंबरट्यावरती आलाय आणि या इनिंगमध्ये मात्र संगम भोईरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याने मात्र चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. लास्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल पुल करायचा होता. शतरक्षक त्या ठिकाणी आहेत स्वतः संगनायक. चांगलं शतरक्षण झालंय. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तिथे मात्र पुन्हा एकदा बॉल हातातून स्किड झालाय आणि या 2 धाब्याने मात्र अर्धशतक पूर्ण झालंय. पहिले सत्र संपलं आणि 51 धावा स्कोअर कार्डमध्ये लागल्या गेल्या. चला, नियती स्पोर्ट्स चिंचपाड आणि हरिग्राम टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं. मी टॉस करण्यासाठी ते विनंती करतो आमचे सन्मान्य पाहुणे. मेजबानी रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर आदरणीय दीपक वैरालकर साहेबांना विनंती करतो आपण यावं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मेजबानी रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर आदरणीय दीपक वैरालकर साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. 4 षटकांचा सामना. हरिग्राम आणि एका बाजूने मात्र नियती स्पोर्ट्स चिंचपाडा या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. आणि इथे मात्र खलिबली स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला आता 24 बॉलमध्ये 52 धाब्याची गरज. टॉस जिंकला नियती स्पोर्ट्स चिंचपाडा संघानं. मी दीपक वैरालकर साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तर नुकतंच ज्यांचं आगमन आमच्या या मुख्य व्यासपीठावर झालं ते आमचे सन्माननीय मेजबानी रेस्टॉरंटचे ओनर दीपक वैरालकर साहेबांचा इथे सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. आमचे आदरणीय सुरेश केणी साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते दीपक वैरालकर साहेबांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व दीपक वैरालकर साहेब मेजबानी रेस्टॉरंटचे ओनर आहेत आणि त्यांचा सन्मान मात्र करतील आमचे कॅप्टन काका सुरेश केणी साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा इथे सन्मान केला जातोय. आपण जरूर मेजबानी रेस्टॉरंटला भेट द्या. अतिशय रुचकर आणि चविष्ट त्या ठिकाणी जेवण तुम्हाला मिळेल आणि खूप चांगले फूड्स व्हरायटीज आणि रिजनेबल रेट्समध्ये तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. आणि त्या मेजबानी रेस्टॉरंटचे ओनर दीपक वैरालकर साहेब यांचा इथे सन्मान होतो. थँक्यू सो मच आपण या स्पर्धेला भेट दिलाय. तर आता मात्र 24 बॉल 52 धाब्याची गरज. ऐकूया पुढचा गोड आवाज. आमच्या सोबत असेल आमचे समालोचक मित्र संदीपन केनी. हॅलो, धन्यवाद रोशन पाटील. तर नक्कीच आपण या स्पर्धेकडे वळूया. आपण ही स्पर्धा पाहतोय कैलासवासी राजेंद्र जनार्दन केनी व कैलासवासी रवींद्र लहू केनी क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी विशाल स्पोर्ट चषक 2021 या स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा पहिल्या फेरीतील तिसरा सामना. एका बाजूला खलिवली चिंचपाडा विपक्ष कोहली या 2 संघांमध्ये आपण हा सामना पाहतोय. पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये
कोहली संघानं फलंदाजी केली. एकूण 24 चेंडूचा खेळ केला, त्यामध्ये 51 धावा कुठले आणि 52 धावांचं भलमोठं लक्ष कलिवली चिंचपाडा संघासमोर ठेवलंय. या 52 धावांचं लक्ष कलिवली चिंचपाडा संघ कशा प्रकारे पार करेल हे पाहण्यासाठी आपण मैदानामध्ये जाऊया. तत्पूर्वी आमच्या मान्यवरांचं इथे आगमन झालं. मी विनंती करतोय आदरणीय प्रकाशजी केनी, त्यांच्या समवेत आदरणीय मंगेशजी बोपी साहेब, त्यानंतर विलासजी भगत साहेब, त्यानंतर रुपेशजी बोपी साहेब आणि त्यानंतर हसुरामजी मुंडकर साहेब, या सर्वांना विनंती असेल, या मान्यवरांना विनंती असेल की आपण या आमच्या मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर स्पर्धेकडे वळूया. एकूण 52 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. तर हा 52 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार करेल कलिवली संघ, का लक्ष्याला पार करून देईल का एका बाजूला कोहली संघ, हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. मैदानावरती खूप मोठी बिग फाईट असेल कलिवली चिंचपाडा विपक्ष कोहली या दोन संघांमध्ये. मात्र ही बिग फाईट कोण जिंकणार, कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार, सामन्याला काही क्षणात सुरुवात होईल. दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होईल. 52 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी ॲज ओपनर इथे मैदानामध्ये आम्ही पाहता. एका बाजूला असेल आनंद परदेशी आणि दुसऱ्या बाजूला असेल सिद्धांत केनी. तर इथे कोहली संघाचा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज युवराज पाटील याच्या माध्यमातून पहिलं षटक फेकलं जाईल. आपण जर पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये कलिवली चिंचपाडा संघाच्या पहिला क्रमांकाचा गोलंदाज विजय पाटील यानं षटक फेकलं होतं. अप्रतिम सुरुवात केली होती. केवळ एक धाव खर्च करून 2 गडी बाद केले होते. चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर जी गोलंदाजी झाली ती थोडीशी महागडी ठरली कलिवली चिंचपाडा संघाची. मात्र इथे युवराज पाटील हा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज, संघाच्या संघनायकानं पहिल्या षटकाची जिम्मेदारी ज्याच्या हातामध्ये दिली आहे तर युवराज पाटील इथे मात्र पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. मात्र इथे सलामीवीर पहिल्या क्रमांकाचा फलंदाज येणाऱ्या चेंडूचा सामना करेल आनंद परदेशी. राऊंड विकेट गोलंदाजी फुल टॉस चेंडूचा इथे सामना करण्यासाठी आनंद परदेशी. मात्र इथे बॅट आणि चेंडूचा काहीसा किंचित संपर्क झालाय, कोणती धावसंख्या नसेल. पहिला चेंडू इथे निर्धाव खेळतोय आनंद परदेशी हा फलंदाज. 0 धाव इथे धावफलकावरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा इथे खेळ समाप्त होतोय. 52 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय. मोठी फटकेबाजी या दोन फलंदाजांना करावी लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जसा विकेटवरती लँड झाला थोडीशी उंची घेतली. मात्र इथे प्रयत्न फसतोय आनंद परदेशीचा. एका पाठोपाठ 2 चेंडू इथे निर्धाव खेळतोय. चुकीची सुरुवात आनंद परदेशी या फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र तितकीच चांगली सुरुवात युवराज पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघाच्या संघनायकाने दिलेली जिम्मेदारी चोखपणे निभावत असताना या 2 चेंडूवरती मात्र यावेळीस ताकदीचा कमी वापर केलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली, कोणतीही चुकी नाहीये. हा पहिला गडी बाद होतोय. 0 धावसंख्येवरती कलिवली चिंचपाडा संघाचा आनंद परदेशी हा फलंदाज. आता तरी देणार रे. धन्यवाद डीजे. 0 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. 3 चेंडूची अद्यापपर्यंत फेकी केली. युवराज पाटील या गोलंदाजानं सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी. पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे विजय पाटीलनं जी सुरुवात केली होती त्याच प्रकारची सुरुवात इथे कोहली संघाच्या युवराज पाटील या गोलंदाजानं केले. 3 चेंडूमध्ये अद्याप कोणती धावसंख्या खर्च केलेली नाहीये. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मात्र इथे 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. मात्र चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत इथे बाईच्या रूपानं 2 धावा नक्कीच आल्यात. आता मात्र संघाचं खातं ओपन होतोय. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त. 2 धावा धावफलकावरती लागल्या. चांगलाच षटक, मात्र इथे क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. त्याचा परिणाम कोहली संघाला भोगावा लागला. 2 धावा या चेंडूवरती आल्या. तर नक्कीच आदरणीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत विलासजी भगत साहेब, आपणास विनंती असेल आपण ह्या आमच्या मंचावरती आपलं स्वागत असेल. लो फुल टॉस चेंडू होता, स्टेअर केलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा इथे प्रयत्न आणि ते 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाल्या. 2 धावा पुन्हा एकदा चेंडूवरती आल्या. 2 धाव्यांच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 52 धावाचा पल्ला पार करायचा आहे
या खलिवली चिंचपाडा संघाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. मात्र इथे 4 धावा नक्की झाल्यात. सिद्धांत केनी या फलंदाच्या माध्यमातून 2 धावा आम्ही पाहिल्यात. 4 धावा धावफलकावरती. बिगिट करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. मात्र इथे बॅटची कडा घेतले. एकच धाव, एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. षटक क्रमांक इथे पहिला समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खलिवली चिंचपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतो इथे 1 गडी बाद 5 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एकूण धावसंख्या 5 धावा धावफलकावरती लागल्यात. 52 धावांचा पल्ला पार करायचा आहे. मात्र इथे दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज असेल कोहली संघाकडून सचिन नाईक. पहिलं षटक युवराज पाटील यांना फेकलं होतं. खूप सुंदर षटकाची फेकी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. केवळ 5 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. मात्र सचिन नाईक कुठल्या प्रकारची गोलंदाजी करेल तर एकीकडे सिद्धांत केनी आणि मनोज भिंगारकर कशा प्रकारची फलंदाजी करेल. खूप मोठ्या अपेक्षा असतील या 2 फलंदाजांकडून. मोठी फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल यात मात्र शंका नसेल. मात्र ते फटके येणं खूप गरजेचं असेल खलिवली चिंचपाडा संघासाठी. कारण 52 धावांचा पल्ला पार करायचा आहे. सचिन नाईक यावेळेस तयार असेल. अटम ओव्हर द विकेट. सिद्धांत केनीसाठी हा चेंडू होता. मात्र बॅटचा फेस करण्याचा प्रयत्न इथे केला होता. असफल ठरतोय. 1 धाव नक्कीच येते या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ते 6 धावसंख्येवरती. एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना ही 2 फलंदाज मैदानावरती. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा इथे खेळ समाप्त होतोय. सचिन नाईक याच्या माध्यमातून फेकलं जातोय. मनोज भिंगारकर यावेळेचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे केला होता. सफल होऊन केल्याचा प्रयत्न मात्र बॅटची कडा घेतली चेंडूनं. एकच धाव, एका धावेने पुन्हा एकदा संघ पुढे सरतोय 7 धावसंख्येवरती. एकेरी दुहेरी धावसंख्येने काही होणार नाही. मोठा पल्ला पार करायचा आहे. मोठी धावसंख्या तुम्हाला पार करायची आहे. आणि धावसंख्या पूर्ण करायची असेल तर मोठी फटकेबाजी करणं गरजेचं असेल. येणारा चेंडू सिद्धांत केनी. बॅट आणि चेंडूचा काहीसा संपर्क नाही. शांत क्रिकेट इथे पाहायला मिळते खलिवली चिंचपाडा संघाच्या फलंदाजांकडून. पूर्णपणे शांत करून ठेवलेत कोहली संघाच्या या गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी युवराज पाटीलच्या माध्यमातून झाली होती त्याच प्रकारची गोलंदाजी सचिन नाईक याच्या माध्यमातून मात्र 5च्या रूपानं ही 1 धाव. एका धावेने पुन्हा एकदा संघ पुढे सरकलाय. एकूण 8 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट आता मात्र ऑन स्ट्राईक एंडवरती असेल मनोज भिंगारकर. एकंदरीत ज्या फलंदाजांचा विचार केला तर सिद्धांत केनी यांना अद्यापपर्यंत 6 चेंडू केलेला आहे. त्यामध्ये 4 धावा जोडल्यात आणि मनोज भिंगारकर हा 1 चेंडू केला, 1 धाव आपल्या संघासाठी जोडले. बॅटचा फेस करण्याचा प्रयत्न मात्र इथे दांडी गुल. मनोज भिंगारकर हा फलंदाज बाद. इथे दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय खलिवली चिंचपाडा संघाचा. एकूण धावसंख्या 8 वरती. गुल धन्यवाद डीजे. मात्र इथे फलंदाज मनोज भिंगारकर बाद होतोय. त्यानंतर त्याची जागा भरून काढतोय नवीन फलंदाज अनिल भुईर. मात्र खूप मोठी जिम्मेदारी असेल अनिल भुईरवरती आपल्या संघाची. ती जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन उतरलाय मैदानामध्ये. मात्र पहिला चेंडू खेळून काढला इथे
शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये एकच धाव आली. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. एका धावेपेक्षा काहीच नाही. षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळाच्या समाप्तीनंतर कलिवली संघ जाऊन पोहोचतोय इथे 9 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. धन्यवाद डीजे. एकूण धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 9 धावा 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. अजूनही 2 षटक शिल्लक. एकंदरीत विचार केला सरासरीचा तर 12 चेंडू आणि 12 चेंडू अजूनही 43 धावांची अजूनही गरज असेल मैदानावरती. 9 धावा धावफलकावरती लागल्यास 12 चेंडू 43 धावांची गरज. तर नक्कीच आमचे मान्यवर आदरणीय जितेश बिअर शॉपचे प्रोप्रायटर आदरणीय अंकुशजी भुईर साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की आपण या आमच्या मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. 12 चेंडू 43 धावांची गरज. खूप मोठा लक्ष्य आहे. मात्र ते लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अनिल भुईर आणि सिद्धांत केनी कुठपर्यंत प्रयत्न करतात मैदानावरती हे पाहणं गरजेचं असेल. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कोहली संघाकडून विशाल भुईर मैदानामध्ये. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त. पहिलं षटक युवराज पाटील खूप सुंदर षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 5 धावा खर्च केला. त्यानंतर सचिन नाईकनं 9 धावा खर्च केला. चांगलीशी गोलंदाजी कोहली संघाच्या माध्यमातून. मात्र 3रं षटक विशाल भुईर कशा प्रकारे खेळेल. मात्र इथे 12 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे अजूनही कलिवली चिंचपाडा संघाला. मात्र तो लक्ष्य पूर्ण करेल का अनिल भुईर आणि सिद्धांत केनी हे 2 फलंदाज. राईट ओव्हर द विकेट. लो फुलटा चेंडू होता. टॅप केलाय चेंडूला. शॉर्ट पॉईंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. मात्र इथे एका धावेपेक्षा काहीच नाही. एकेरी धावसंख्येने काही होणार नाहीये. तुम्हाला लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ट्रेननी नाही तर प्लेननी प्रवास करावा लागेल. खूप मोठा प्रवास आहे. मात्र प्रवास पूर्ण करायचा असेल तर मोठी फटकेबाजी आपली आक्रमकता आपली ताकद या मैदानावरती सिद्ध करावी लागेल कलिवली संघाच्या फलंदाजांना. मात्र ती ताकद ती आक्रमकता सिद्ध करतील का हे 2 फलंदाज. बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे सिद्धांत केनीच्या माध्यमातून केला जातोय. मात्र इथे लॉंग ऑरिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि नेहमी म्हटलं तर चुकीला माफी नाहीये. त्याचा परिणाम इथे भोगतोय तो कोहली संघ. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्यात या 2 फलंदाजांनी. 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. इथे एकूण धावसंख्या 12 धावा. षटकाचा विचार केला 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. विशाल भुईर याच्या माध्यमातून फेकलं जाणारं हे 3रं षटक. राईट अप ओव्हर द विकेट. 3रा चेंडू ताकद कमी वापरली आहे. चेंडूनं उंची जास्त घेतली. अंतर कमी गाठला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. अप्रतिम झेल पकडलाय. मात्र सिद्धांत केनी हा फलंदाज तिथे बाद होतोय. हा 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय कलिवली चिंचपाडा संघाचा. एकूण धावसंख्या 12 वरती. धन्यवाद डीजे. सिद्धांत केनी बाद झाल्यानंतर जितेंद्र भुईर मैदानामध्ये. मात्र यावेळी अनिल भुईर याच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या स्थिर असेल. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. खूप चांगलं षटक इथे विशाल भुईर याच्या माध्यमातून. मात्र इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. बॅट आणि चेंडूचा काहीसा संपर्क नाही. अनिल भुईर हा फलंदाज कुठेतरी चुकीचा खेळ करत असताना मैदानावरती. मात्र पूर्णपणे शांत बसवलेत फलंदाजांना कोहली संघाच्या गोलंदाजांनी. आता ती शांतता दूर करावी लागेल या फलंदाजांना. मोठे फटके त्यांच्या माध्यमातून येणं खूप गरजेचं असेल. मात्र इथे एका पाठोपाठ 3 चेंडू निर्धाव खेळतोय अनिल भुईर हा फलंदाज. मात्र इथे 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 12 धावा. येणारे चेंडू असतील 6 आणि अजूनही 40 धावांची गरज.
धन्यवाद डीजे. एकूण 6 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल खलिवली चिंचपाडा संघाला. या 40 धावा या सामन्यामध्ये येतील का? क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतो. ज्या क्रिकेटमध्ये एका चेंडूमध्ये 9 धावा आल्यात, ज्या क्रिकेटमध्ये 2 चेंडूमध्ये 17 धावा आल्यात, ज्या क्रिकेटमध्ये 3 चेंडूमध्ये 30 धावा आल्यात, ज्या क्रिकेटमध्ये 7 चेंडूमध्ये तब्बल 46 धावा आल्यात, तर या 7 चेंडूमध्ये 40 धावा का नाही येऊ शकत? जर फलंदाजांनी चांगला खेळ केला तर त्या सुद्धा येऊ शकतील. मात्र इथे क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, असफल ठरतोय. जितेंद्र भुईर हा फलंदाज. मात्र इथे बाईच्या रूपानं एक धाव आले. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला इथे 13 या धावसंख्येवरती. समीकरणामध्ये थोडस बदल. येणारे चेंडू असतील 5 आणि 39 धावांची अजूनही गरज. जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. गोलंदाज आम्ही पाहतोय धोनी भोईर मैदानामध्ये. पहिल्या क्रमांकाचा चेंडू सुरेख फेकला. बाईच्या रूपानं एक धाव जरूर आली. मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 39 धावांची अजूनही गरज. अनिल भोईर यावेळी ऑन स्ट्राईक नोंदली. मोठा फटका मारण्याचा वारंवार प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न वारंवार असफल होत आहेत. एक धाव आली. एकेरी धावसंख्येने आपल्या संघाला पुढे 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 सरकवत असताना खलिवली चिंचपाडा संघ 4 चेंडू आणि 38 धावांची गरज. बिग हिट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे ताकद कमी वापरली जितेंद्र भोईर या फलंदाजानं आणि ते झेल बाद व्हावं लागलं जितेंद्र भोईर या फलंदाजाला. डीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये विनोद केनी. पूर्णपणे एकतर्फी सामना इथे पाहायला मिळतोय. कोहली संघाच्या गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल. मात्र इथे सुंदर असं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अनिकेत नाईक तिथे क्षेत्ररक्षक आम्ही पाहतोय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तब्बल 6 धावा त्यांनी संघासाठी वाचवल्यात. धोनी भोईर पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. सुंदर चेंडूची फेकी त्याच्या माध्यमातून वारंवार केली जातोय. मात्र इथे खलिवली संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू असेल. पूर्णपणे एकतर्फी सामना. मात्र इथे कोहली संघ 99% हा सामना जिंकलाय, यात मात्र शंका नसेल. अंतिम चेंडूवरती अनिल भोईर किती धावा आणीन. मात्र इथे हा चेंडू निर्धाव आणि कोहली संघ इथे या सामन्यामध्ये विजय होतोय. तर नक्कीच हार्दिक अभिनंदन कोहली संघ. तर खलिवली चिंचपाडा संघ तुमचं देखील हार्दिक धन्यवाद. तुम्हाला देखील धन्यवाद देतो. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला आणि चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. तर इथे कोहली संघ विजय होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पुढच्या फेरीसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. मात्र या सामन्याच्या सामनावीराकडे आपण वळूया. या सामन्याचा सामनावीर असेल ज्यानं खूप सुंदर खेळ केला आपल्या संघासाठी. एकूण 12 चेंडूचा खेळ केला, 32 धावा तब्बल ठोकल्या आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला एकतर्फी विजय प्राप्त करून दिला. तर कोहली संघाचा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मुवमेंट संगम भोईर. 12 चेंडू 32 धावा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संगम भोईर. विनंती असेल आपण या आमच्या मंचावरती. खूप सुंदर खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर नक्कीच सामन्याचा सामनावीर संगम भोईर या पण आमच्या मंचावरती सामन्याचा सामनावीर घेण्यासाठी मी विनंती करतोय आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय रुपेशजी भोपी साहेबांना विनंती असेल आपल्या